हजारो पेशंट्स सोबत काम करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माझ्या करिअरमध्ये आढळली आणि ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकदा पेशंट्स येतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि खूपदा अगदी आजारी बाळं नसतील परंतु इतरही पेरेंट्स काही ना काहीतरी कंप्लेंट दिवसभरामध्ये आपल्या मुलांविषयी किंवा आपल्या हेल्थविषयी आपण सतत करत असतो की माझं बाळ खात नाही आहे, माझ्या बाळाची उंची व्यवस्थित वाढलेली नाही आहे, माझं बाळ अभ्यास व्यवस्थित करत नाही आहे किंवा दुसऱ्यांचं बाळ असं आहे, माझ्या बाळामध्ये ही कमतरता आहे. हे कंप्लेंट्स मी रोजच्या दिवसभरात 100 पेक्षा जास्त वेळा तरी नक्कीच ऐकत असते. परंतु ह्यामधून मला एक गोष्ट मात्र जाणवली की जी बाळं अतिशय एंड स्टेजला असतात किंवा कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये खूप जास्त आजारी असते तेव्हा मात्र आपल्याला असा विचार येतो की ह्याच्यापेक्षा ती परिस्थिती जास्त चांगली होती. अनेक पालक असतात की ज्यांच्या बालकांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स असतात आणि काही वेळा तर काही गोष्टींवरती उपचार देखील नसतात आणि तेव्हा त्यांना असं वाटत असतं की जर आपल्या बाळाला हे जे प्रॉब्लेम्स मी आधी सांगितले ते असते तरी चाललं असतं, परंतु ह्या जेनेटिक आजार किंवा अनेक वेगवेगळी एंड स्टेजचे आजार असल्यापेक्षा हे कधीच बरं असतं. म्हणजेच मला ह्या गोष्टीतून जाणवतं की आपण दिवसभरामध्ये अनेकदा कंप्लेंट्स करतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, पण तुम्ही जेव्हा ह्या रुग्णांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे बघाल तेव्हा त्यांना वाटत असतं की आपल्याकडे हे असतं तर किती बरं झालं असतं. म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, अगदी साध्या साध्या गोष्टी, आपले डोळे व्यवस्थित काम करत आहेत, आपले हातपाय व्यवस्थित चालत आहेत, आपला मेंदू व्यवस्थित आहे, आपल्याला कोणता आजार नाही आहे, ठीक आहे, थोड्या मोठ्या गोष्टी कमी जास्त प्रमाणामध्ये असतातच, परंतु ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण दररोज ग्रेटफुल राहिलं पाहिजे आणि ग्रॅटिट्यूडची गोष्ट आपल्या जीवनामध्ये रोज आणलीच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेरेंट्सपर्यंत शेअर करा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मम्मी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.